आज मी तुम्हाला कांद्याची पात आणि सुकटची मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई मी गरम करत ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये बघा सुकट काय केलेली आहे, चाळून मस्तपैकी अशी नीट करून घेतलेली आहे। सुकटला काय करायचं, मीडियम गॅसवर एक 2 ते 3 मिनिटं चांगली भाजून घ्यायची। आता हिला काय करते मी काढून घेते। आता हिला काय करायचं, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। कढई स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये बघा अर्धे पळी मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला एकदम थोडंसं जिरं आणि त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची अशी मी कुटून घेतलेली आहे। हलकंसं आपण भाजून घेऊया। त्यात टाकणार आहे मी मीडियम आकाराचे 3 कांदे मी घेतलेले आहेत बघा, असं चॉपरला मी बारीक करून घेतलेले। कांदा चांगला भाजून घेऊया। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये टाकणार एक मीडियम आकाराचा टोमॅटो, मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ। आता हे मीठ का नाही थोडंसं कमी टाकायचं, कारण की जे सुकट असते ना त्याला पण थोडंसं मीठ असतं, तर खरट होणार, त्यासाठी कमी टाकायचं। लागलं तर परत आपण टाकू शकतो। आता ह्याला काय करते, 2 मिनटं मी परतून घेते। ह्याच्यामध्ये टाकणार आहे 1 चमचा कांदा लसूण मसाला, तिखटाप्रमाणे टाका। आपण ह्याच्यामध्ये एक मिरची जी कुटून टाकली होती ना ती पोपटी कलरची होते। त्यात टाकणार आहे आता कांद्याची पात, मोठ्या आकाराची होती बघा। तर काय करते, मिक्स करून घेते। आता ह्यात काय करायचं, आपल्याला सुकट टाकायचे आहे। सुकट सुद्धा मी काय केलेलं आहे, धुवून स्वच्छ बघा चाळणीमध्ये नितळून घेतलेले आहे। थोडंसं पाणी असलं तर असं पिळून घ्यायचे। मी आता हे सगळे सुकट काढून घेते। आता याला काय करते, एकदम मिक्स चांगलं करून घेते। मीडियम गॅसच आहे। एक 5 मिनिटासाठी बघा मीडियम गॅसवर मी झाकण ठेवणार आहे। 5च मिनिटं फक्त बघा मी झाकण ठेवलं होतं। झाकण आपण काढून घेऊया, कारण ही जे पात आणि आपली जी सुकट टाकली ना त्याची चव एकामेकात चांगली मुरली पाहिजे, त्यासाठी थोडंसं झाकण ठेवायचं। हलकंसं बघा त्यामध्ये पाणी आहे, हलकंसं एकदम। त्यात टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर, आणि कोथिंबीरचं काय केलेलं आहे माहिती का, देठं पण मी घेतलेली आहेत। 2 मिनिटं मी आता काय करणार आहे, परतून घेणार आहे। हे हलकंसं एवढं जरी पाणी जरी ठेवलं तरी चालेल, कारण तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरीवर एक ती खूप चविष्ट अशी लागेल। आणि करताना कधी पण ही थोडीशी झणझणीत करायची, म्हणजे छान लागतात। 1 मिनिटभर तरी मी ठेवते। 2 मिनिटं बघा मी थोड्या वेळानं असं परतून घेतलेलं, हलकंसं ओलसरपणा आहे, बाकी नाही आहे, एकदम छान अशी झालेली आहे। अशा पद्धतीत तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।